रामकृष्ण हरी. सालाबादप्रमाणे महाशिवरात्रीचं पर्व आज सुरू झालं आहे. अगस्त्य आश्रमात हा दरसाल आणि दरवर्षी उत्साहाने पडणारा हा उत्सव आज ध्वजारोहणाने आणि पंचपदीने सुरू झाला आहे. आजपासून 7 दिवस हा असाच उत्सव सुरू राहील. 15ला महाशिवरात्रीचा पर्व आहे महाशिवरात्रीचं, आणि त्यानिमित्तानं तयारी देवस्थानची झालेली आहे. आणि ह्या तयारी सर्व महाशिवरात्रीला सर्व येणाऱ्या भाविकांचं तसंच व्यापाऱ्यांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांना कोणतीही गैरव्यवस्था होणार नाही अशी आम्ही दक्षता घेणार आहोत. त्याचप्रमाणे ही ह्या वर्षीची महाशिवरात्र 3 दिवस चालणार आहे. 15, 16 आणि 17. कारण सोमवती अमावस्या आहे. सोमवती अमावस्या ही सोमवारी दुपारी सुरू होते, ती 17ला संपते. म्हणून ती 15, 16 आणि 17 अशी 3 दिवसाची यात्रा ठेवलेली आहे. 16 तारखेला भव्य हगामा ठेवलेला आहे आणि बक्षिसं मोठे 21,000पासूनची बक्षिसं ठेवली आहेत. एवढंच नाही तर फिरती गदासुद्धा ह्यावर्षी आगामामध्ये अगस्त्य देवस्थानी ठेवली आहे. तर शौकीनांनी, कुस्ती पैलवानांनी या हगाम्यातसुद्धा सहभाग घ्यावा. एवढंच नाही तर महाशिवरात्रीसाठी आजपासून ते सप्ताहामध्ये जी कीर्तनं, भजनं, प्रवचनं जे आहेत त्यालासुद्धा सर्व भाविकांनी, तालुक्यातील बाहेरच्या लोकांनीसुद्धा उपस्थिती लावावी अशी मी नम्रपणे आवाहन करतो. रामकृष्ण हरी. पवित्र प्रवरा मातेच्या पवित्र तीरावर भारतातील एकमेव आश्रम अगस्त्य महाराजांचा आश्रम म्हणजे अकोले नगरीमध्ये महामुनी अगस्त्य महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला हा अगस्त्य आश्रम. आणि या अगस्त्य आश्रमाची जी परंपरा आहे ती महाशिवरात्रीची परंपरा आहे. त्या महाशिवरात्रीच्या परंपरेच्या नुसार महामुनी अगस्त्य देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट के.डी. धुमाळ साहेब यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं सर्व विश्वस्त मंडळ, सर्व तालुक्यातील सर्व वारकरी असतील, ही सगळी मंडळी या ठिकाणी महाशिवरात्रीचा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत असतो. या अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ आज या ठिकाणी संपन्न झाला. त्याची ध्वजारोहणाचा या ठिकाणी योगी केशव बाबा यांच्या हस्ते, त्याचबरोबर ॲडव्होकेट के.डी. धुमाळ साहेब, किसनदादा लांबगे असतील आदी करून सर्व विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहणाचा प्रारंभ झाला. तदनंतर राजेंद्रजी महाराज नवले, आदरणीय सर्व भजनी मंडळ, गुरुकुल, अगस्त्य गुरुकुल यांच्या समवेत गोड असं या ठिकाणी भजनाचा प्रारंभ या ठिकाणी झालेला आहे. ज्ञानेश्वरी पारायण भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना दररोज आपण अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, नामवंत गायक, नामवंत वादक या निमित्ताने या ठिकाणी येणार आहे. त्याचबरोबर मी सर्व अकोले, संगमनेर आणि पंचक्रोशीतील सर्व भाविकांना विनंती करतो की या अखंड हरिनाम सप्ताहाकरता आपण आवर्जून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपणास नम्र विनंती करतो की आपण या सर्व गोड अशा कार्यक्रमांचं या ठिकाणी आस्वाद घ्यायचं आहे. या निमित्तानं परिसरातील सर्व गावं या ठिकाणी अन्नदाते सर्व अन्नदान या ठिकाणी करताय, त्यांचंही देवस्थानच्या वतीनं प्रथमतः स्वागत करतो. या निमित्तानं अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी काला समाप्त झाल्यानंतर या ठिकाणी कुस्तीचा आगाम्याचा या ठिकाणी भव्य मोठा कार्यक्रम संपन्न होणार आहे. आणि हा महाशिवरात्रीचा पर्व काळावर ही महाशिवरात्रीचा हा उत्सव मला वाटतंय या दोन्ही तालुक्यामध्ये, कारण अगस्त्य देवस्थान हे प्रमुख देवस्थान मानलं जातं. इथे कमीत कमी 4 ते 5 लाख लोक या ठिकाणी येतात आणि या यात्रेचा आनंद घेतात. आणि आपणा सर्वांना मी विनंती करतो की आपण या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती. रामकृष्ण हरी. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येवच पतितानि पावनेभ्यो श्री अगस्त्ये नमो नमः. महामुनी भगवान अगस्त्यांचा प्रतिवार्षिक संपन्न होणारा अखंड नाम सप्ताह आज सोमवार दिनांक 9/2/2026 रोजी आरंभ झाला आहे. अतिशय महाराष्ट्रातील विद्वत अशा कीर्तनकारांची कीर्तने श्रवणाचा सुयोग आपणा सर्वांना भाविकांना या ठिकाणी प्राप्त होतो आहे. आपल्या अकोले संगमनेर न्यूजच्या माध्यमातून मी आपणास अगस्त्य देवस्थानच्या सर्व विश्वस्त मंडळांच्या वतीने विनंती करतो भाविकांना की बहुसंख्येनं कीर्तन श्रवणासाठी व महाप्रसादासाठी आपण उपस्थित व्हावं, ही आपणास आग्रहाची प्रेमपूर्वक विनंती. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आजच्या या अगस्त्य देवस्थानच्या यात्रेच्या निमित्ताने आज जो ध्वजारोहण झालेला आहे त्या ध्वजारोहणाच्या सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि हा अगस्त्य पर्वकाळ हा जो अगस्त्य मुनींचा या प्रवरातीरी जो होत आहे, अगस्त्य देवस्थानच्या ट्रस्टनी इथे जे काही उपक्रम राबवलेले आहे
या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि अगस्ती देवस्थाननी जे काय इथं सुविधा केलेल्या आहे याला सहकार्य करावं आणि कुठल्याही गोष्टीचे इथं कमतरता पडणार नाही अशी देवस्थाननी सोय केलेली आहे. सर्व दुकानदारांनासुद्धा ट्रस्टींच्या वतीनं विनंती करण्यात येते आहे की आपण चांगल्यात चांगलं सर्व सहकार्य करावं अशी मी सर्व देवस्थानच्या वतीनं देवस्थानच्या ट्रस्टीच्या वतीनं अभिवादन करतो आणि थांबतो. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.